शिरपूर शहरातील एका शिक्षकाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण करत ऑनलाईन पद्धतीने 3 लाख रुपये उकळल्याचा गंभीर गुन्ह्याचा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावलाय। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2,96,500 रुपयांची रोख रक्कम, एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या गुन्ह्यातील एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी आणि सध्या शिरपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या युवकाचे 13 जुलै रोजी चाकूचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलं। आरोपींनी त्याला शहरातील एका खोलीत नेऊन मारहाण केली आणि 2 वेगवेगळ्या QR कोडच्या माध्यमातून 3 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचा भाग पडलं। त्यानंतर ही रक्कम रोख स्वरूपात आणण्यासाठी त्यांच्या साथीदाराची मदत घेण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शिंगावे शिवार परिसरातून 2 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तिसरा साथीदार बंटी उर्फ हर्षल बोरसे हा फरार असल्याचं निष्पन्न झालं। आरोपींकडून 2,96,500 रुपयांची रोख रक्कम आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आलंय। फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिरपूर, सांगवी।